शिक्षक भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत। तर मुख्यमंत्री साहेबांकडे शिक्षण सेवक नको शिक्षक हवेत, तर जे उमेदवार आहेत त्यांनी साखळी टाकलेले आहेत। तर काय हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पद रद्द करण्यासाठी नवनियुक्त शिक्षकांचे मुख्यमंत्री साहेबांकडे साखळे, तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता मित्रांनो तुम्ही आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 2020 मध्ये शिक्षण सेवक पद नाही, त्यामुळे या पदावर नियुक्ती करण्याची प्रक्रिया बंद करण्याची सूचना धोरणात आली असून त्यानुसार राज्य सरकारनेही उमेदवारांना थेट शिक्षक पदावर नियुक्ती द्यावी अशी मागणी नवनियुक्त शिक्षकांचे मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदनाद्वारे केली आहे। देशभरातून शिक्षक सेवक किंवा पॅरा टीचर्स अपात्र कंत्राटी शिक्षक भरती नियुक्ती करण्याची प्रक्रिया बंद करण्यात येईल असे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे नमूद केले आहे। राज्यात सन 2000 पासून शिक्षण सेवक भरती जी आहे ती पद अस्तित्वात आलेली आहे। त्यानुसार शिक्षक सेवकांची नियुक्ती करण्यात येत असते। तर बघू शकता की राज्यात तब्बल 10-12 वर्षानंतर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्यात पात्र उमेदवारांकडून शिक्षक सेवक म्हणून नियुक्ती मिळाली असून अनेक उमेदवार पदावर कार्यरत आहेत। सध्या नियुक्ती झालेल्या शिक्षकांचे वय 30 ते 35 वर्षाच्या दरम्यान आहे। या शिक्षकांना आता 3 वर्षे शिक्षक सेवक म्हणून तुटपुंजा मानधनावर काम करावे लागणार आहे। याद्वारे शिक्षकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने नवनियुक्त शिक्षकांचे म्हणणे आहे की हे लक्षात घेऊन शिक्षक सेवक पद रद्द करावे आणि जे शिक्षक सेवक कालावधीत पूर्ण वेतन भत्ते आणि सेवेचे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने द्यावेत अशी मागणीसाठी नवनियुक्त शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले आहेत। तर बघा त्यांचे काय म्हणायचे आहे, बघू शकता तुम्ही। तर सरकारने एकीकडे पैशांची खैरात वाटत आहेत, मात्र शिक्षण सेवकांकडून वेठबिगारी करून घेण्याचे काम सुरू आहे। गुजरातच्या धर्तीवर राज्यात ही योजना लागू केली, पण तिथली आर्थिक स्थिती सुधारताच ही योजना रद्द केलेली आहे। राज्यात सरकारने अजूनही त्यात बदल केलेले नाहीत। नव्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करून शिक्षण सेवक वेठबिगारी पद्धत रद्द करावी। संदीप कांबळे जे आहेत अध्यक्ष युवा शैक्षणिक संघटना सामाजिकते। तर बघा मित्रांनो, मागे पण शासनाने भरपूर पदांची घोषणा केली होती शिक्षक भरती संदर्भात, परंतु अजूनपर्यंत कंत्राटी भरती झालेली आहे। तात्पुरत्या स्वरूपावर शिक्षकांना काम करावं लागत आहे आणि अशा भरपूर काही अडचणी आहेत की त्यांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांकडे एकच मागणी आहे त्यांची की हे तुम्ही जे शिक्षक सेवक पद आहे ते रद्द करा आणि नवीन शिक्षकांची जास्तीत जास्त भरती करा परमनंट। तर बघू शकता तुम्ही पवित्र पोर्टलद्वारे अशा नवनवीन अपडेटनी माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलवर भेटत असतं। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत असते। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत असेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।